मंचर आणि परिसरात सोन्याच्या नावाखाली बनावट पितळेची बिस्किटे देऊन वृद्ध महिला आणि पुरुषांची फसवणूक करणाऱ्या एका मोठ्या आंतरजिल्हा टोळीचा मंचर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे। या कारवाईत पोलिसांनी 6 सराईत गुन्हेगारांना अटक केली असून त्यांच्याकडून चोरीचे दागिने आणि गुन्ह्यात वापरलेली कार असा एकूण 3,93,193 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। हे गुन्हेगार प्रामुख्याने वयोवृद्ध व्यक्तींना लक्ष्य करत असत। आमच्याकडे सोन्याची बिस्किटे आहेत, ती घेतल्यास तुमचा मोठा फायदा होईल असे आमिष ते दाखवायचे। वृद्धांचा मोठा विश्वास संपादन करण्यासाठी त्यांना पितळेची बनावट बिस्किटे सोन्याची असल्याचे भासवून त्यांच्याकडून अंगावरील खरे सोन्याचे दागिने काढून घेऊन हे चोरटे पसार होत असत। हे गुन्हेगार परजिल्ह्यातील असल्याने गुन्हा केल्यानंतर ते तातडीने जिल्ह्यातून पळ काढत असत। पोलीस निरीक्षक श्रीकांत कंकाळ यांनी दिलेल्या तपासाच्या सूचनांनुसार पोलीस पथक गस्त घालत असताना 9 एप्रिल 2026 रोजी कळंब तालुका आंबेगाव गावच्या हद्दीत हॉटेल जीवनजवळ एका पांढऱ्या रंगाची टोयोटा कार संशयास्पदरित्या अंधारात उभी असलेली आढळली। पोलिसांनी कारची झडती घेतली असता त्यामध्ये 6 जण मिळून आले। सुरुवातीला त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली, मात्र पोलिसांनी कडक चौकशी करताच त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे। गणेश विनायक गायकवाड राहणार पाथर्डी अहिल्यानगर, बंडू लक्ष्मण जाधव राहणार गांधीनगर बीड, मनोहर भाऊसाहेब जाधव राहणार पाथर्डी अहिल्यानगर, खंडू बंडू जाधव राहणार गांधीनगर बीड, सतीश रुस्तम पवार राहणार गांधीनगर बीड, सोमनाथ निवृत्ती फुंदे राहणार पाथर्डी अहिल्यानगर अशी अटक आरोपींची नावे आहे। अटक केलेल्या आरोपींपैकी गणेश गायकवाड, बंडू जाधव आणि मनोहर जाधव यांनी यापूर्वीही मंचर पोलीस स्टेशन हद्दीत 2 ठिकाणी अशाच प्रकारे फसवणूक केल्याचं निष्पन्न झालं आहे। त्यांच्याकडून फसवणूक करून घेतलेले सोन्याचे दागिने आणि गुन्ह्यात वापरलेली कार पोलिसांनी जप्त केली आहे। सध्या सर्व आरोपी पोलीस कोठडीत असून अधिक तपास सुरू आहे। ही धडाकेबाज कारवाई पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल, अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल मांडवे, पोलीस निरीक्षक श्रीकांत कंकाळ आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर, पोलीस हवालदार शेखर भोईर, पोलीस हवालदार संजय नाडेकर, पोलीस अंमलदार योगेश रोडे, अजित पवार, हनुमंत ढोबळे, सहाय्यक फौजदार विक्रम तापकीर, पोलीस हवालदार हेमंत वरोळे, पोलीस अंमलदार निलेश सुपेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली। यामध्ये सहपोलीस निरीक्षक सुनील बडगुजर, सहपोलीस निरीक्षक महादेव शेलार, फौजदार सुनील धनवे आणि त्यांच्या पथकातील कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले। मार्च महिन्याच्या शेवटी मंचर पोलीस हद्दीमध्ये एक घटना घडलेली होती। त्याच्यामध्ये काही इसमांनी 2 इसमांनी एका वयोवृद्ध इसमाला फसवून सोन्याची बिस्किटे दाखवून त्यांच्याकडून सोन्याची बिस्किटे देण्याच्या नावाखाली त्यांच्याकडचे दागिने घेऊन ते फसवणूक करून लंपास झालेले होते। अशा प्रकारचे गुन्हे हद्दीमध्ये यापूर्वीही घडलेले होते। त्याच्यामुळे असा गुन्हा घडल्याचं जेव्हा रिपोर्टिंग केलं तेव्हा माननीय SP सर संदीप गिल सर, त्याचबरोबर माननीय ॲडिशनल SP श्री रमेश चोपडे सर यांनी आम्हाला या गुन्ह्यांची उकल करण्याबद्दल मार्गदर्शन केलं, तसे सूचना दिल्या। त्या अनुषंगाने मंचर पोलीस स्टेशनचे PI कंकाळ, त्याचबरोबर LCBचे PI क्षीरसागर आणि त्यांचे पथक यांनी सदर गुन्ह्यांच्या तपासामध्ये आघाडी घेतली। त्याचबरोबर या प्रकारचे पूर्वीचे गुन्हे होते ते देखील पडताळले आणि तांत्रिक पुराव्यांचा माग काढून ह्याच्यामध्ये 3 आरोपी निष्पन्न केलेले आहेत आणि या 3 आरोपींकडून आपण मंचर पोस्टेचे 3 गुन्हे उघडकीस आणलेले आहेत। याच्यामध्ये 134/25, 419/24 आणि आताचा 18/26 हे गुन्हे उघड झालेले आहेत। या गुन्ह्यामध्ये जो माल चोरीला गेला होता, जो फसवणूक करून त्यांनी त्या इस्मांकडून वयोवृद्ध लोकांकडून घेतलेला होता, तो सर्वच्या सर्व माल हा रिकव्हर झालेला आहे। तसेच त्याचबरोबर त्यांनी गुन्ह्यासाठी वापरलेली कंपनीची गाडी आहे ती देखील रिकव्हर झालेली आहे। अशा प्रकारे एकूण 3,93,000 माल या आरोपींकडून रिकव्हर करण्यात आलेला आहे। अशा प्रकारे PI कंकाळ, PI क्षीरसागर आणि त्यांच्यासोबत मंचर पोलिसांचे API बडगुजर, PSI धनवे, हवालदार शेखर भोईर, हवालदार संजय नाडेकर, त्याचबरोबर पोलीस अंमलदार योगेश रोडे, अजित पवार, तसेच पुणे ग्रामीणच्या LCBचे API महादेव शेलार यांचं देखील याच्यामध्ये मोठं योगदान आहे। अशा प्रकारे त्याचबरोबर तापकीर, पोलीस हवालदार विरोळे आणि पोलीस अंमलदार सुपेकर यांनी देखील याच्यामध्ये तपास केलेला आहे। अशा प्रकारे हा अत्यंत चांगला गुन्हे उघडकीस आणण्याची कामगिरी मंचर पोलीस आणि LCBच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे। याचबरोबर आमचं लोकांना आवाहन राहील
की जर असं कोणी आपल्याला काही बतावणी करत असेल, समोर पोलीस उभे आहेत, समोर साड्या वाटप चालू आहे, तर तुम्ही तुमच्याकडचे दागिने काढून ठेवा, किंवा इतर कुठला आमिष दाखवून तुमच्याकडचे दागिने मागत असेल तर कृपया वयोवृद्ध लोकांनी त्यांच्या भूलथापांना बळी पडू नये आणि अशा प्रकारच्या फसवणुकीला बळी पडू नये असं पोलीस प्रशासनामार्फत आम्ही आवाहन करतो. आणि त्याचबरोबर मी मंचर पोस्टेचे या कामगिरीबद्दल त्यांचं अभिनंदन करतो. धन्यवाद. आरोपींची पद्धत काय होती? आरोपींची पद्धत अशी आहे की आरोपी एकटे दुकटे वयोवृद्ध जे इसम असतील त्यांच्या जवळ जातात, त्यांच्याशी काही गोष्टी बोलून त्यांचा विश्वास संपादन करतात, त्यांना त्यांच्या जवळची सोन्याच्या बिस्किटाचा दृश्य दाखवतात आणि त्यांना सांगतात की हे सोन्याचे बिस्किट आहे, आम्ही हे कमी किमतीमध्ये तुम्हाला देतोय, तर ह्याच्याऐवजी तुम्ही तुमच्याकडचं आम्हाला जे दागिने आहेत ते दागिने द्या आणि ही बिस्किटे घ्या, ह्याच्यावर तुम्हाला खूप फायदा होईल असं म्हणतात. आणि मग ते जे वयोवृद्ध लोक आहेत ते आमिषाला बळी पडतात की आपल्याला हे बिस्किट विकून जास्त पैसे येतील आणि ते स्वतःकडचे दागिने त्यांना काढून देतात. परंतु नंतर लक्षात येतं की हे सोन्याचे बिस्किट हे सोन्याचे नसून हे बनावट आहेत आणि मग त्यांना थोड्या वेळानंतर कळतं की आपलं नुकसान झालेलं आहे. तोपर्यंत हे ते घेऊन गायब होतात. तर अशा प्रकारची त्यांची मुळस आहे. लोकांना आमचं आवाहन राहील की अशा भूलथापांना त्यांनी बळी पडू नये. सध्या ताब्यात घेतलेले आरोपी किती आहेत आणि काय नाव कुठं राहतात काय? सध्या 3 आरोपी ताब्यात घेतलेले आहेत. आपण त्यांचं नाव उघड नाही करायचे आणि त्यांच्याकडून इतर लोकांची नावं निष्पन्न करून एकूण 6 आरोपी आपण टोटल आतापर्यंत याच्यामध्ये निष्पन्न करून ताब्यात घेतलेले आहेत. आता ह्या सर आता या समजा मंचरला तर ओपन झालाय हा गुन्हा, पण इतर ठिकाणी काय गुन्हे केले किंवा त्याचं सुद्धा काय थोडं आता आपण याच्यात पुढचा तपास करू की हे आरोपी कुठं कुठं फिरलेले आहेत आणि त्यानुसार कुठल्या कुठल्या ठिकाणी कुठले गुन्हे दाखल आहेत हे तपासामध्ये पुढे निष्पन्न होईल.